राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडते। एकीकडे आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल येणं अपेक्षित असताना मतमोजणी आणि निकालाबाबत मात्र मोठी बातमी समोर आली आहे। सगळ्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आता 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरला लागणार आहे। ऐन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कोर्टानं हा निकाल दिल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा मोठा धक्का मानला जातोय। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिल्यानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते विरोधी पक्षातले नेते ते उमेदवार आणि मतदारांपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पण सगळा कार्यक्रम ठरलेला असताना मतदानाच्या दिवशी निकालाची तारीख अचानक का बदलली? 2 तारखेला मतदान आणि 31 डिसेंबरला निकाल असल्यामुळं नेमकं काय बदलणार आहे? प्रशासनावर लोड नेमकं किती वाढणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी निवडणुका आणि नंतर निकाल पुढे गेल्यानं ह्या सगळ्यात चूक नक्की कोणाची? समजून घेऊयात आजचा व्हिडिओतून। नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज। गेल्या जवळपास 7 वर्षांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या प्रलंबित होत्या। ओबीसी आरक्षणाचा गुंता सुटत नसल्यानं तारीख पे तारीख पडत होती। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला। पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होतील हे स्पष्ट झालं। पण निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासूनच अंतिम मतदार यादीपासून ते प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर यायला लागले। त्याविषयी सातत्यानं तक्रारी केल्या जात होत्या। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या सह औरंगाबाद खंडपीठाकडे वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। निवडणूक प्रक्रियेतला हा सगळा घोळ समोर आल्यानंतर राज्यातल्या 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका ह्या पुढे ढकलण्यात आल्या। 17(1) वेळच्या तरतुदीनुसार उमेदवारानं कोर्टात अपील केल्यानंतर उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे। अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या। त्यामुळे ठराविक निवडणुका ह्या पुढे ढकलण्याची माहिती निवडणूक आयोगानं त्यावेळी दिली होती। आता अचानक काही ठिकाणच्या निवडणुका पुढे गेल्यानं गेल्या 2 आठवड्यांपासून जिथं प्रचाराचा धुराळा उडत होता तिथं कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरले गेल्याचं पाहायला मिळालं। पण जिथं जिथं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथला कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला। त्यानुसार जिथं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथं 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 31 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागेल असा निर्णय घोषित करण्यात आला होता। आता ज्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सोलापूरमधील मंगळवेढा अणगर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, यवतमाळमधील यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्घुस, वर्धामधील देवळी, बुलढाण्यातील देऊळगाव राजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे। यासोबतच दुसरीकडे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील 17 पालिकांच्या क्षेत्रातला 27 प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज छाननीत आक्षेप घेतले होते। अधिकाऱ्यांचा निर्णय संबंधितांना मान्य नव्हता, त्यामुळे उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली। न्यायालयानं या हरकतींचा निकाल 18 नोव्हेंबर नंतर दिला। तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत निघून गेली होती। तसंच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला। त्यामुळे संबंधितांना प्रचाराला कमी वेळ मिळाला, म्हणून राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले। त्यानुसार त्या ठिकाणचं मतदान सुद्धा 31 डिसेंबरला घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं। आता एकीकडे अचानकपणे 22 नगराध्यक्षांच्या आणि मराठवाड्यातल्या 38 प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं नाराजी व्यक्त केली जात होती। हा एक धक्काच असताना दुसरा एक धक्का सुद्धा आज म्हणजेच 2 तारखेला ऐन मतदानाच्या दिवशी देण्यात आला। आज होत असणाऱ्या निवडणुकांचा निकाल हा उद्या 3 डिसेंबरला येणं अपेक्षित असताना नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या सर्वच निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज मतदान होणाऱ्या आणि पुढे ढकललेल्या कार्यक्रमानुसार 31 डिसेंबरला मतदान होणाऱ्या म्हणजे सगळ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेत।
त्यामुळं आज जरी मतदान झालं तरी त्यांचे निकाल सुद्धा 31 डिसेंबरला जाहीर होणार असून या निवडणुकांचे एक्झिट पोल हेही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील. तसंच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुद्धा 31 डिसेंबरपर्यंत लागू राहील असे न्यायालयानं आदेश दिलेत. आता ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळालं होतं त्यांचा तेच निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. पण निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी आधीच खर्च केलेला असल्यानं त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी मात्र न्यायालयाने मान्य केलेली नाहीये. कोर्टाच्या निकालासंदर्भात हायकोर्टाचे वकील आनंद देशपांडेंनी माध्यमांना माहिती दिली की कोर्टानं आज निर्णय देताना स्पष्ट सांगितलंय की 2 आणि 20 तारखेला मतदान होईल, परंतु दोन्ही मतदान झाल्यानंतर दोन्हीची मतमोजणी आणि निकाल 31 डिसेंबरला येईल आणि 20 तारखेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावर प्रभाव पडू नये त्यासाठी हा आदेश कोर्टाने दिलाय आणि हा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घ्यायला हवा होता असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे अशी माहिती वकिलांनी दिली आहे. आता हे सगळं घडल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्यांचा निकाल पुढे जातोय हे पहिल्यांदाच होत आहे. हे यंत्रणेचं अपयश आहे. निवडणूक आयोगानं प्रक्रियेत सुधारणा करावी. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मतमोजणी पुढे ढकलणं हे मला तरी पटत नाही. हे अतिशय चूक आहे आणि माझी वैयक्तिक नाराजी व्यक्त केली होती ती कायद्यावर आधारित होती. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाहीये तर प्रक्रियेवर आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर ही सगळी मनमानी सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. निवडणुका पुढे गेल्यानंतर सामनातनं सुद्धा सत्ताधारी पक्षावर आगपाखड करण्यात आली आहे. दुसरीकडे आता विरोधकांना पराभवाचं कारण सापडलंय. त्यांनी हवं तर पेट्रोलचं गोदामाला त्यांचं कुलूप लालोगं अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल तब्बल 19 दिवस पुढे गेल्यानं आता प्रशासनावर सुद्धा त्याचं प्रेशर येणार आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे यातला शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे तर निकालाची तारीख पुढे गेल्यामुळं त्याचे काय काय परिणाम होणार आहेत. तर निकाल जवळपास 19 दिवस पुढे गेल्यानं प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्टोअर रूम आणि मतमोजणी केंद्र 31 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागणार आहेत. ही निवडणूक जवळपास 40 कारणीभूत आहे. त्यामुळे प्रत्येकाची मतमोजणी ही स्वतंत्र ठिकाणी आहे, वेगवेगळ्या शहरात आहे. त्यामुळे जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्टाक रूम्स ह्या राखीव ठेवाव्या लागतील. याशिवाय सगळ्या स्टाक रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या कर्मचाऱ्यांना दररोज ट्रेनिंग रूममध्ये जाऊन पाहणी करावी लागणार आहे आणि स्वाक्षरी सुद्धा बंधनकारक असणार आहे. आता ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत रोज पार पाडावी लागेल. खरं तर विधानसभेला साधारणपणे 21 ठिकाणी मतमोजणी असते. जवळपास आता तेवढीच मतमोजणीची ठिकाणं नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आहेत. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विधानसभेची मतमोजणी ही वोटिंग नंतर लगेचच 1 किंवा 2 दिवसात होते. पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी आणि निकाल 19 दिवस पुढे गेल्यानं विधानसभा निवडणूक सुमारे 3 आठवडे सांभाळावी लागेल. अशा पद्धतीचं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही कामाला लागणार आहे. थोडक्यात काय तर एकीकडे काही ठिकाणच्या निवडणुका आधीच पुढे गेलेल्या असल्यानं निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती. त्यात आज होणाऱ्या निवडणुकांचे निकाल थेट 19 दिवसांनी पुढे गेल्यानं वातावरण आणखीनच तापल्याचं पाहायला मिळतंय.